नसरापूर घटनेनंतर राज्यभर संतापाचे वातावरण असतानाच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे। आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे देखील उपस्थित होते। पीडित कुटुंबियांनी यावेळी मोठा आक्रोश व्यक्त केला। आरोपी विरोधात जलद गतीने न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली। दरम्यान मुलीचे आई वडील मजुरीसाठी शेतात गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाने 4 ते 5 दिवस अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। भीतीमुळे पीडित मुलगी सुरुवातीला गप्प होती, मात्र नंतर तिने हा प्रकार आई वडिलांना सांगितल्यानंतर चांदणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणातील आरोपी जगराम आडे हा घटनेनंतर पासून फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके रवाना करण्यात आली आहेत। यावेळी रोहित पवार यांनी FRI दाखल होण्यास 6 तास उशीर झाल्याचा आरोप करत प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले। तसेच आरोपीच्या नातेवाईकांकडून त्याला मदत केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला। आता आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी पातूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एका लहान मुलीवर म्हणजे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार एका 60 वर्षाच्या माणसाने केला। ही घटना जेव्हा आम्हाला कळाली अतिशय दुःख झालं, रागही आला। इथं असणारे आमदार देशमुख साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि मग कालचा दिवस हा कुठेतरी जो क्रिमिनल आहे, जो नराधम आहे, त्या व्यक्तीला शोधण्यामध्ये पोलीस व्यस्त होते। म्हणून आज खरं तर आम्ही या ठिकाणी आलो। फार चुकीच्या पद्धतीने या लहान मुलीवर तिथं अन्याय झालेला आहे। ती मुलगी बोलू पण शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे, घाबरलेली आहे। त्याच्याच बरोबर त्या मुलीला तो जो व्यक्ती होता ज्याने अत्याचार केला, आईला मारून टाकेल, नाहीतर तुझ्या वडिलाला अडचणीत आणेल, मी पोचलेला आहे, माझी पोच खूप मोठी आहे, अशा पद्धतीने कुठेतरी त्या लहान मुलीला घाबरवायचा आणि त्याच्यात तिच्यावर अत्याचार केला। खरं तर त्या लहान मुलीने धाडस दाखवलं, आई वडिलांशी ती बोलली आणि मग लगेचच आई वडिलांनी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली। परवा संध्याकाळी 5-5:30 ला तक्रार केली। FIR होताना थोडासा वेळ लागला, 11 पर्यंत FIR त्या ठिकाणी झाला। खरं तर हा प्रश्न आहे की FIR ला एवढा वेळ का झाला, पण तरी सुद्धा PI, DYSP, SP यांनी सहकार्य केलेलं आहे। ॲडिशनल SPनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे। दुर्दैव एवढंच की तो माणूस ज्याने हा अत्याचार केला तो फरार आहे। काल आम्ही जेव्हा पालघरला गेलो होतो, काही क्षणातच त्या आरोपीला पकडण्यात आलं होतं। पुण्यामध्ये सुद्धा जी घटना घडली तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर काही क्षणातच तिथल्या आरोपीला पकडण्यात आलं होतं, पण दुर्दैव असं इथला आरोपी अजूनपर्यंत पकडला गेला नाही। आणि आरोपी बोलत असताना काही लोकांशी असंही बोललाय की माझा दारूचा व्यवसाय, मी हफ्ते देतो, मला कुणी काय करू शकत नाही। पण पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि पोलिसांना आम्हाला विनंती करायची आहे आणि आव्हान सुद्धा करायचं आहे। आज संध्याकाळपर्यंत त्या नराधमाला तुम्ही पकडा, त्या आरोपीला तुम्ही पकडा, त्याला जेलमध्ये टाका आणि हा जो विषय तो फास्ट ट्रॅकमध्ये घेतला पाहिजे। इथे असणाऱ्या महिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं हेच मत आलं की अहो कोर्ट कचेरी, हातावरचं आमचं पोट, शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय आमचं घर तिथं चालत नाही आणि याच्यात आम्ही किती वेळा कचेऱ्यात जाणार। त्यामुळे स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून वकिलाची पूर्ण जबाबदारी सरकारने घेऊन या गोष्टीत निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे आणि जो नराधमाला जो आहे ज्याने हा अत्याचार केलेला आहे त्याला सगळ्यात जास्तीत जास्त शिक्षा कायद्यानुसार तिथं कशी होईल याचे सरकारने सुद्धा प्रयत्न केले पाहिजे। आणि आम्ही तर या परिवाराबरोबर आहोतच आणि मला सरकारला विनंती करायची, या घटना या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत आणि अशाच जर वाढत राहिल्या तर लोकांमध्ये भीती निर्माण होईल। इथं असणाऱ्या एका महिलेने असं बोलून दाखवलं की मग मुली पैदा करणंच आम्ही बंद करतो। या महाराष्ट्रामध्ये जर मुलींची जबाबदारी सरकार तिथं घेणार नसेल सुरक्षतेची, त्यामुळे असे प्रश्न जर सामान्य लोकांना पडायला लागले ते फार दुर्दैवी आहे। त्यामुळे सरकारने लक्षात घालून शक्ती कायदा
जो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा सगळ्यांनी मिळून एकत्रित पास केला होता, पण तो केंद्र सरकारने मान्य नाही केला. त्याच्यामध्ये काही कलम आहेत, काही गोष्टी आहेत की तपास इतक्या वेळात झाला पाहिजे, निकाल एवढ्या वेळात लागला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या लागू झाल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की महिलांवर आणि मुलींवर अत्याचार झाला तर आपल्याला बोलावं लागतं स्पेशल कोर्ट करा. पण शक्ती कायद्यामध्ये स्पेशल कोर्टची प्रोव्हिजन आहे. प्रत्येक जिल्ह्याला महिलांसाठी एक स्पेशल कोर्ट हे बनणार होतं. त्यामुळे लवकर सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेऊन या विषयावर चर्चा करून आमच्या माता भगिनींना सुखरूप ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था चांगली करण्यासाठी एक योग्य असा कायदा या महाराष्ट्रात कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत.